पाहुयात मेट्रो शहरांतील बातम्या। राज्यभरातील औषध विक्रेते 20 मे रोजी संपावर जाणार आहेत। ऑनलाईन औषध विक्री विरोधात संप पुकारण्यात येतोय। सध्याच्या संकट काळात भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञ संपन्न झालं। सनातन संस्थेच्या वतीनं प्रभादेवी इथे यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं। याला हजारो श्रद्धाळू तसेच अनेक राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या। रस्ते अपघात मृत्युमुखी पडलेला पीडित आयकर भरत असेल तर त्या आधारावर त्याच्या कुटुंबाला भरपाईची रक्कम द्यावीच लागेल असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयानं दिला। हा निर्णय देत न्यायालयानं मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या निकालावर शिक्कामोर्तब केलंय। कोपर लिंक रोडवरील डॉक्टर जाकीर हुसेन नगर आणि साठे नगर दरम्यान असलेल्या नाल्यात पाण्यावर हिरवा थर आणि तुकड्यांसारखे पदार्थ तरंगताना दिसतात। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं तपासणी करावी अशी मागणी करण्यात येते। मान्सूनपूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचं पालिकेसमोर आव्हान आहे। मुंबईतील नालेसफाईची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी करण्यात आली आहे। साखरपुड्यासाठी निघालेल्या ट्रकचा पालघरजवळ अपघात झालाय। अपघातात 14 जणांचा मृत्यू झालाय। 35 पेक्षा अधिक जण जखमी आहेत। नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जलक्रांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यंदाचे हे 25वे वर्ष असून विदर्भातील विविध भागातून नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले। मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणातील साठा उन्हामुळे झपाट्यानं घटतोय। वाढतं तापमान आणि बाष्पीभवन यामुळे धरणाचा साठा 40.80% आला आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात विवेक पाटील हे नवं नाव समोर आलंय। पत्रात विवेक पाटीलचा उल्लेख आहे। लीक प्रश्नपत्रिका पुरवल्याचा सीबीआयचा दावा असून मोठेगावकरनं विवेक पाटीलसह इतरांना प्रश्नपत्रिका दिल्याचा आरोप आहे। नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राउंडमध्ये वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प महापालिकेतर्फे राबवण्याचा घाट घातला जातोय असा आरोप होतोय। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न होईल। त्यामुळे याविरोधात स्थानिक नगरसेवक आणि झोपडपट्टीधारकांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 23 मे रोजी शिर्डीत संरक्षण क्षमता प्रदर्शन MSME एक्स्पो आणि तोफगोळा उत्पादन लाईनचे उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरून धक्कादायक प्रकार समोर आला। इडली विक्रेत्याकडून शौचालयाच्या पाण्याचा वापर केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे। औषध विक्रेत्यांनी 20 मे रोजी देशभरात लाक्षणिक बंद पुकारला। पुणे जिल्ह्यातील 15,000 औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी होतील। ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्पर्धेविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं। मनोरी प्रकल्पामुळे मुंबईची तहान भागणारे समुद्रातून 2 बोगद्यांमधून पाणी आणलं जाईल। पहिल्या टप्प्यात 20 कोटी लिटर पाणी मुंबईला मिळेल, तर या मोठ्या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या पावसाळ्यानंतर गती दिली जाईल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 2084 जिल्हा परिषद शाळांची सुविधा तपासणी सुरू झाली आहे। 30 मे पर्यंत 128 पथकांकडून पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे। मध्यान्ह भोजनासह आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे।